धर्मनाथ बीज म्हणजे काय? धर्मनाथ बीज हा उत्सव कसा साजरा केला जातो आणि धर्मनाथ बीजेचे महत्त्व काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम धर्मनाथ बीज म्हणजे काय हे आपण पाहूया। माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज असे म्हणतात। या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे। या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते। तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता। या दिवशी भव्य अन्नदान झाले आणि श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला। त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवासह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली। श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली। तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला। गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणी या बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येणार नाहीत। त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे। प्रयाग क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व 12 वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली। तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सर्व नाथ भक्तगण, साधू, ऋषी, मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदायात अभ्यासायचा आहे त्यांना ही दीक्षा दिली जाते। आता आपण धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा केला जातो हे पाहूया। 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली। तो सोहळा इतका अमूल्य होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दान, धर्म, पुण्यकर्म करेल त्यांचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील। त्यांच्या घरी सुख, शांती, धन, संपदा नांदू लागेल आणि त्यांचे मार्ग सुकर होईल। हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो। या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर जेथे असेल तेथे जाऊन त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे, हार पुष्प अर्पण करावे, धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय पठण करावा। त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी आणि यथाशक्ती अन्नदान करावे। ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या किंवा तांदळाच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, मेथीची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करावा। तसेच या दिवशी ठम व दिवेही केले जातात आणि ते ओवाळले जातात। धर्मनाथ बीजेचे महत्त्व आपण पाहूया। माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज म्हणतात। या तिथीला नाथपंथात महत्त्व आहे। या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते। तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता। या दिवशी भव्य अन्नदान झाले आणि श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना हा प्रसाद दिला। गोरक्षनाथांनी सर्वांना सांगितले की या दिवशी जो कोणी दान, धर्म, पुण्यकर्म करेल त्यांचे सर्वतोपरी नाथ कल्याण करते। त्यांच्या घरी सुख, शांती, धन, संपदा नांदू लागेल आणि त्यांचे मार्ग सुकर होईल। हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो। धन्यवाद।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.